नमस्कार मंडळी, मी स्नेहा द रेडियंट वुमन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. सो मंडळी, आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या गावचं काही माहिती आणि माझ्या गावचं जे जागरूक देवस्थान आहे भैरोबाचं मंदिर त्याविषयी थोडीशी माहिती. सो साताऱ्यापासून साधारण 8 किलोमीटर अंतरावर माझं हे छोटंसं गाव आहे आणि गावामध्ये एंट्री करताच क्षणी मला मस्त अशी जुनी घरं आणि दोन्ही बाजूला रस्त्याच्या झाडं वगैरे दिसली. सो मन एकदम प्रसन्न झालं आणि त्यात थंडीचे दिवस होते. सो अजूनच छान वाटलं गावामध्ये एंट्री करता, म्हणजेच वेस ओलांडताना. आणि पुढे गेली जसं तसं अजून प्रसन्न वाटायला लागलं, कारण अजूनही काही गोष्टी जशाच्या तशा आहेत आणि ज्या मिस करते मी लहानपणापासूनच बघण्यासाठी. सो येस, गावात आतमध्ये गेल्यास मला आपल्या लालपरीचं दर्शन झालं. म्हणजे महाराष्ट्राची आपल्या सगळ्यांची लाडकी मानणारी आपली एस टी जी लाल कलरची असते, ती लालपरीचं दर्शन झालं आणि ते पाहून फार बरं वाटलं आणि फार प्रसन्न वाटलं तिला पाहून. सो तो आवाज, तोच कलर आणि म्हणजे छान वाटत होतं. सो पुढे अजून आतमध्ये गेल्यानंतर माझ्या मंदिराकडे, म्हणजे हे आमच्या भैरोबाचं मंदिर. सो हे मंदिर आहे एकदम प्राचीनकालीन म्हटलं जातं, म्हणजे हेमाडपंथीय मंदिर हे असं संबोधलं जातं. आणि हे भैरोबाचं मंदिर आहे आमचं गावाचे कुलदैवत म्हणू शकतो आपण. आणि हे मंदिराचं काम बघाल किंवा बांधकाम बघाल तर अजूनही हे जुनं ब्रिटिशकालीन बांधकाम आहे. आणि पूर्ण म्हणजे हल्लीच मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा झाला आहे, म्हणजे 3-3.5 वर्ष साधारण झाले असतील. पण मंदिराची कुठलीही वीट म्हणू शकता किंवा कुठलेही दगड इकडे तिकडे न करता फक्त रिनोव्हेशन म्हणजे फरशी टाकण्याचं काम आणि रंगकाम झालं होतं. बाकी हे जे पिलर्स वगैरे बघाल तर हे अजूनही जुनेच आहेत किंवा त्याच काळातले आहेत आणि अजूनही ते तेवढेच मजबूत आहेत आणि कोरीव आहेत. मंडळी, ह्यावरच्या ज्या डिझाईन्स तुम्ही बघू शकता, म्हणजे ज्या कलाकृती केलेल्या आहेत त्यावेळी लोकांनी, आणि हे सगळे हँडमेड आहे. सो हे हातापासून ह्यांची डिझाईनची निर्मिती झालेली आहे. मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे तो आजही प्राचीनकालीन लहान दरवाजा म्हणू शकतो आपण, जिथे वाकून आपल्याला आतमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. सो अशा पद्धतीने मोठ्यांपासून छोटे सगळे एकाच प्रवेशद्वारातून आत बाहेर करतात. आणि आतमध्ये मंदिरामध्ये भैरोबाची मूर्ती आहे. त्याच्यानंतर त्यांच्या बाजूला म्हणजेच डावीकडे जोगेश्वरी माता आणि उजवीकडे ज्योतिबा अशी तिघांची मूर्ती आहे. मंदिराचा गाभारा हा अजूनही दगडी आहे, म्हणजे दगडी बांधकाम आहे. तसंच मंदिराच्या म्हणजे आतमध्ये आपण म्हणू शकतो एखाद्यांची नवस पूर्ण झाला आहे किंवा इच्छापूर्ती झाली असेल तर हे जस्ट एक भेट म्हणून देवाला दिलं जातं. मंदिराच्या बाहेर हे साती यात्रा यांचं वास्तव्य आहे. या स्पेशली पाण्याच्या ठिकाणी किंवा पाण्यातच असतात, बट इथे यांचं पूजन केलं जातं. ह्या ठिकाणी इथे प्राथमिक शाळा आहे, म्हणजे गावातली प्राथमिक शाळा, जिथे माझ्या वडिलांचं शिक्षण झालं, प्राथमिक शिक्षण. आणि त्याच्या समोरच तुम्ही बघू शकता माध्यमिक शाळासुद्धा आहे. ही देखील हल्लीच म्हणजे एक 10-12 वर्षांपूर्वी हिचं स्थापना झाली आहे. आणि मंदिराचा चहूबाजूंचा परिसर तुम्ही बघू शकता, हा मस्त शांत आणि झाडांझुडपांनी भरलेला आहे. मंदिराचं वैशिष्ट्य हेच आहे की हे फार जुनं आहे. त्यात ह्या गावची जत्रा असते ती वैशाख बुद्ध पौर्णिमेला असते मंडळी. आणि माहेरवासिनींना हा देव पावतो असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढे आम्ही निघालो होतो आमच्या गावाच्या नदीला, म्हणजे जे आमच्या गावाची नदी आहे वेण्णा नदी. सो तिथे जाण्यासाठी निघालो. ह्या नदीचं वैशिष्ट्य असं आहे की हिचा उगम हा क्षेत्र महाबळेश्वरमधून झालेला आहे. म्हणजे क्षेत्र महाबळेश्वरमध्ये पंचगंगा म्हणून ज्या म्हटल्या जातात त्या 5 गंगेपैकी ही एक नदी वेण्णा नदी मानली जाते. सो तिथून हिचा उगम झाला आहे आणि तिथून हिचं पात्र इथे आमच्या गावी येऊन हे शांत झालेलं आहे. तुम्ही हे बघू शकता, नदीचं पात्र शांत आहे, तसंच ती खूप मोठी आणि अशी छान मोठी दिसते, शांतता आणि झाडाझुडपांनी भरलेली नदी. सो इथेच आमचं बालपण गेलं आहे, म्हणजे आमचा बराचसा कालावधी इथेच नदीवरच गेलेला आहे. नदीपासून इथे फारसं काही नाही उत्पन्न, पण हे म्हणू शकतो की मासेमारी होते गावामध्ये आणि शेती व्यवसाय हा नदीवरच ह्या अवलंबून असतो. प्लस घरोघरी जे रेग्युलर पाणी वापराचं असतं तेही सुद्धा नदीचंच वापरलं जातं. सो आणि हे आहे आमच्या गावाचा पाट, ह्याला कॅनल म्हणतात. बऱ्याच ठिकाणी म्हणतात पाटाचं पाणी जे शेताला वापरलं जातं. सो ते आहे इथे. मला जास्त ह्याचं फुटेज कवर करता नाही आलं. त्यानंतर गावातले एक रहिवाशी रमेश शिंदे, ज्यांना आपण प्रगतिशील शेतकरी म्हटलं तरी चालेल, कारण ह्यांनी
ह्यांच्या 1 एकर जमिनीच्या क्षेत्रफळामध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे एक ॲग्रिकल्चरला नवीन वाव दिली किंवा उपमा दिली असं म्हणू शकतो. 1 एकर क्षेत्रफळामध्ये ह्यांनी फार्मसी, व्हेजिटेबल फार्मसी असा ह्यांचा उद्योग सुरू केला आहे. आणि इथे आल्यावर पाहिलं मी, ह्यांचा प्लांट बराच मोठा होता आणि इथे बरेचसे छोटे छोटे प्लांट होते. सो ते खूप एक्साइटमेंट होती मला ती पाहण्याची की हे छोटे छोटे प्लांट्स काय आहेत आणि हे कशासाठी आहेत. सो आणि काकांची पण छान साथ होती. त्यांनी मला खूप छान कॉर्पोरेट केलं. इवन त्यांनी त्यांच्या स्टाफला पण सांगितलं होतं की जी माहिती लागेल ती द्या, कसं काय करतो आपण, हे प्लांटिंग कसं करतो आणि त्याचं काय आपण पुढे त्याची प्रोसेस करतो. त्यानंतर स्वतः थोडा वेळानंतर काकांनी ह्यामध्ये सहभाग घेतला आणि मला खूप कॉर्पोरेट करून त्यांनी समोरूनच सगळी माहिती मला दिली आणि ते व्हिडिओसाठी आणि आपल्या ह्याच्यासाठी तयार झाले. सो हे खूप छान होतं, शिकण्यासारखं होतं आणि खूप चांगली ह्यांचं म्हणजे हे लांब लांबपर्यंत डिलिव्हरीजसुद्धा करतात ह्यांच्या हे छोट्या प्लांट्सचे. आणि खूप छान वाटलं हे सगळं एवढं आवाढव्य परिसरामध्ये ह्यांचं हे प्लांट बघून. चला तर मंडळी, काकांकडून जाणून घेऊया त्यांच्या नर्सरीची माहिती. आता सुरुवात अशी असते, सीडची बेडवर टाकायची. सीड बेडवर टाकून रोपं तयार करून मग ट्रान्सप्लांटिंग करायचं असतं. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे त्याला एक एक रोप पुन्हा ट्रेमध्ये लावायचं, कोकोपीटामध्ये. अच्छा. हां. आणि आता हे जे कटिंग करून जे ऊस रोपं लावलेत ना, त्या कटिंग मशीनवरनं डोळे काढून ऊस सोलून तयार करून त्याचे डोळे काढायचे. डोळे काढल्यानंतर कोकोपीट, ही कोकोपीट आहे, आता संपत आले आपल्या ही बघा. ते पूर्ण ह्या बॅचेस भरलेल्या ह्या कोकोपीटामध्ये डोळे भरलेले आहेत. आणि त्याला वरनं कव्हर करायचं, प्लास्टिकचे कागद दिसतोय त्याला. ते कशासाठी करायचं तर ते आपल्याला उगवण व्हावी त्याची, त्यासाठी ते झाकून ठेवायचं असतं. झाकल्यानंतर ते त्याला ऑटोमॅटिक उब येते, उष्णता वाढते त्याची आणि त्याच्यामुळे ते उगवतं आपल्याला. जसं आपण मटकीचे मोड बांधून ठेवल्यानंतर मोडावतात, त्या पद्धतीनं ते मोड फुटल्यानंतर मग ते असं खोलायच्या बॅचेस. एक 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 एक. अच्छा, म्हणजे तिकडे तुम्ही एकदा झाकून ठेवल्यानंतर त्याच्यानंतर जसं ते मोड येतात तसं त्याला येणार आणि मग ते ओपन करून ठेवायचे. हे ओपन करून असं ठेवायचं परत. आणि त्याला हिरवी पानं आली की आता एक बॅच आली का हिरवी पानाची, आता ती पुन्हा बाहेर हार्डिंग म्हणजे काय, हार्डिंग म्हणजे कडक काडी होण्यासाठी त्याला उन्हात बाहेर काढायचं. अच्छा, मग तेव्हा ऊन द्यायचं? वाहून नाही, त्याला ही जी लुसलुसीत काडी आहे ना त्याला कडकपणा येण्यासाठी ऊन लागलं पाहिजे ना त्याला. इथं सावलीला लूज राहतं ते, बाहेर काढल्यानंतर हार्डपणा येतो, कठीणपणा येतो त्याला. ओके. हा, तर या बॅचेस आता ही काल परवा खोलली आहे, त्याच्या अगोदर ती खोलली आहे. आणि ही काल खोलली, ही परवा. म्हणजे हे आपलं युनिट सांभाळायचं झालं तर त्याला लेबर 10-12 लेडीज लागतात. ओके. आणि आपल्याकडे आता हे समजा लोकांची बुकिंग असतं, शेतकऱ्यांचं, त्यांना पोच करायसाठी आपली स्वतःची गाडी, ड्रायव्हर, जागा पोच करतो. ऍडव्हान्स बुकिंग घेतो 50%. त्याचं बुकिंग घेतो. बुकिंग घेतल्यानंतर त्याचे अमुक तारखेला पोच करायचे, त्या तारखेला त्याचं पोच करतो, ट्रान्सफर त्याच्या शेतामध्ये. ओके. म्हणजे बेसिकली हे ह्या लेवल पर्यंत उगवून झाल्यानंतर तुम्ही ऑर्डर्स घेता शेतकऱ्यांकडून आणि मग ते त्यांच्या शेतामध्ये त्याची रोपं लावून टाकतात. लावून चपलीची लावतात, आपण फक्त पोच देतो. ओके, घरपोच करता तुम्ही? म्हणजे बांधावरती त्याच्या नेऊन पोच करायची, त्यानंतर तो पुन्हा मग लेबर लावून त्याचा तो लागण करतो. अच्छा, पर्यंत आपली सेवा देतो आपण. तुमची डिलिव्हरी कुठपर्यंत होते? आता माझी यंदा कमी झाली, पण 2 वर्ष आता कोरोनात गेली. तुळजापूर, कर्नाटक. अच्छा, कर्नाटक पर्यंत तुम्ही होम डिलिव्हरी करता. आणि इथे मुंबई पुण्याला वगैरे? मुंबई पुण्याला नाही ना, महाराष्ट्र. मोटरवरची अटॅच आहे. ज्यावेळेला आम्ही कलकत्ता झेंडूची लागण करतो किंवा ऑर्डर घेतो त्यावेळेला सीड हे येतं कलकत्त्यावरनं. ओके. कलकत्ता रोपाचं, झेंडूचं. आणि ते सीड येतं मुंबईत विमानानं.
ते मग ग्रुपनं पाठवलेलं असतं ते मग सगळे नर्सरीवाले जाऊन आणतात आणि मग हिथं आपण ते लागण करतो त्याची. मग इथे काय काय लागणार आहे आता? आता तेच कलकत्ता रोपाची आता ऑर्डर मिळाली तरच करणार आम्ही कलकत्ता, नाही तर नाही. ही बाहेरून विमानं जे येतात ते अगोदर तुम्ही जे तुम्हाला पाहिजे तेवढे ऑर्डर देता ना तुम्ही? कसं असतं पिवळा आणि लाल असं दोन झेंडूचे प्रकार आहेत. अच्छा. त्याची स्टिक येते, स्टिक म्हणजे काडी, त्याचं सीड नाही. अच्छा. जशी तुम्हाला अवगत पाहिजे येतात त्याचे, म्हणजे जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे मागवायचे ते ग्रुपनं मागवायचे, म्हणजे सर्व नर्सरीचा एकत्र ग्रुप. मंडळी, तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्लॉग मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि माझ्या साताऱ्याविषयी किंवा माझ्या गावच्याविषयी तुम्हाला अजून काय आवडेल जाणून घेण्यासाठी हेही मला तुम्ही कळवू शकता. सो आपण लवकरच माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.